आमच्या चिपळूणकरांचा मान शेखरजी निकम या चिपळूण भूमीची शान शेखरजी या चिपळूण भूमीची शान शेखरजी निकम या चिपळूण भूमीची शान शेखरजी निकम आमच्या चिपळूणकरांचा मान शेखरजी निकम आमच्या चिपळूणकरांचा मान शेखरजी निकम जिल्ह्याच्या तुळशीत शिक्षण गंगाने सह्याद्री शिक्षण संस्थानी नावारूपाला जिल्ह्याच्या तुळशीत शिक्षण गंगाने आपण सर्वांचे हात वर करून आपल्या संस्थानी स्वागत करूया ओम शांती 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 ही उत्सवमूर्ती आणि सर्वसामान्य जनतेचे आपलेसे वाटणारे या चिपळूण संगमेश्वरचे भावी आमदार माननीय शेखरजी निकम यांना चिपळूण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वप्रथम श्री शेखरजी निकम यांनी ज्या चिपळूण तालुक्यामध्ये असतील संगमेश्वर तालुक्यामध्ये असतील ज्या गोरगरिबांसाठी आणि समाजकारणात असू दे शैक्षणिक विभागात असू दे किंवा राजकारण सोडून त्यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण केले। त्यांनी प्रत्येक युवकांना बरोबर घेऊन संबोधित करून त्यांनी आजची ही भव्य विराट सभा जी दिसते ती आजच्या सर्व युवक सर्व पदाधिकारी चिपळूण तालुक्याचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज अभिष्ट चिंतन सोहळा जो संपन्न होत आहे तो मी तालुक्यातील सर्व लोकांना मी एक आवाहन करतो की येणाऱ्या 2019च्या ज्या विधानसभा असतील लोकसभा असतील अशी जी विराट गर्दी जी दाखवले भविष्यात आपण येणारा 2020चा जो सरांचा अभिषेक चिंतन सोहळा जो होईल तो याच मैदानात होईल असं मी सर्वांना संबोधित करतो आणि ह्यापुढे शेखर सरांच्या नावाच्या पुढे आमदार म्हणून हे नाव यावं अशी मी घोषणा करतो। तिच्या पोटी फळे रसाळ गोमटी या तुकारमुक्तीप्रमाणे या संस्कारांचा वारसा शेखर सरांकडे आला आहेच। इतकं मोठं कार्य करत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला कधीही अभिमानाचा किंवा मीपणाचा लवलेशही दिसणार नाही। त्यांच्या देहबोलीत आणि त्यांच्या एकूणच वागण्यात विनम्रता प्रामाणिकपणा मनमिळाऊपणा सर्वांना समजून घेण्याची वृत्ती हे गुण तुम्हाला आढळून येतात। हे त्यांचे सगळेच गुण वाखाणण्याजोगे आहेत। गावामध्ये फिरताना प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना ऐकल्या त्या भावना ऐकताना त्यांचं म्हणणं की बाबा एखाद्या पोलीस स्टेशनला एखादी तक्रार झाली तर आपला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कुठे येताना दिसत नाही पण तुम्हाला हे व्यासपीठावरून ग्वाही देतो की तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनचं एखादं काम असेल आम्ही इथे व्यासपीठावर असलेली मंडळी आपल्या पाठीशी आहे परंतु युवक मंडळ देखील तुमच्या पाठीशी राहील। पोलीस स्टेशनची कोणतीही तक्रार झाली आणि त्यावेळी ह्या युवक कार्यकर्त्यांना तुम्ही बोलवा त्यावेळी कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहण्याची ताकद या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेखर सर आणि जयंत शेटकर त्यांनी या व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या निमित्तानं तयार झालेली आहे। पहिल्यांदा एखादा मेळावा घ्यायचा की घेऊ की नको ही परिस्थिती कार्यकर्त्यांमध्ये असायची पण आज ती परिस्थिती झाली नाही। कार्यकर्त्यांच्या मनात झाली की आज आपण एखादा मेळावा घ्यायचाच आपल्याला संघर्षाची भूमिकेत जगणारा कार्यकर्ता पाहिजे। संघर्ष जो करेल तो टिकेल संघर्ष जो करणार नाही तो टिकणार नाही। त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मी आज तुम्हाला सांगतो की तुम्ही संघर्ष करायला शिका समोरचा आरा केला की कार्य देखील करा परंतु चांगल्या गोष्टीसाठी करा। मी शेखर सरांना एवढंच सांगेन की तुम्ही
देवरुख तर आपल्या ह्या आम्ही ऐकतोय, पण त्या भागात अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं या इथे काम चालू आहे देवरुख विभागात. आणि आज आपण कार्यकर्ते म्हणून आपण ह्या भागात शेखर सरांना कुठलाही त्रास न देता आपण प्रत्येक गावागावात प्रत्येक वाडीवाडीमध्ये जाऊन कार्यकर्ता म्हणून आपण सरांना आपण ही 2019ची आपण आमदारकीची भेट आपण कार्यकर्त्यांच्या जीवावरती द्यायची आहे, एवढंच आहे ते सांगेन. दुसरी गोष्ट, आज आपल्या ह्या जवळजवळ 10 वर्ष आपल्या ह्या भागाला आमदार नाहीये. आज आम्ही पंचायत समितीमध्ये पण जवळ 2 वर्ष आज होऊन गेलेले आहेत. 2 वर्षामध्ये आम्हाला 1 रुपयाचा निधी या सरकारने दिलेला नाही. आणि ज्यावेळी आपलं काँग्रेस राष्ट्रवादीचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी जवळजवळ भरपूरशे वर्षाला शेष निधी असेल, इतर माध्यमातून पण आपला निधी असेल. आणि जिथे जिथे आम्ही कामं करायचा प्रयत्न करतोय तर आपल्या इथे जिल्हा परिषद आपली नसल्यामुळे, आमदार आपला नसल्यामुळे थोडंसं कामाच्या बाबतीत पण आपण थोडेफार कमी पडतोय. आज सर पेडांब्याच्या इथे आज आपला हा इथं भव्य मेळावा होतोय. पेडांब्याच्या इथं बोर्ड लावलेला गेलाय की विकास कामाचं भूमिपूजन गेले 4 वर्षात, गेले 10 वर्षात, म्हणजे मागची 5ची टर्म, आत्ताची 5ची टर्म, त्या आत्ता या आचारसंहिता आता माझ्या माहितीनुसार 7-8 दिवसावरती लागणार आहे आणि आता भूमिपूजन सोहळा घेतात. गेले 4 वर्षात आपल्या या इथले आमदार आता ह्या 4 वर्षानंतर आता जागे झालेत आणि आता कुठे कामाचे भूमिपूजन करतायत. या भूलथापांना आपण कुठेतरी कुणीही बळी पडू नये. आज आपल्या इथे विकास कामं झाली. 10 वर्षापूर्वी जर आपण विकास कामं जर बघितली असेल तर ती प्रत्येक गावागावात 2-2, 3-3 कोटीची आपण ह्या इथे विकास कामं केलेली आहेत. पण ह्या इथल्या स्थानिक आमदारांनी ह्या इथं कुठलंही विकास काम केलं नाही. परवाच्या दिवशी आढावा बैठक आमची झाली. त्या आढावा बैठकीमध्ये काय आढावा घेतला, आता सभापती मॅडम तर समोर आहेतच, त्यांनी आढावा घेतला, मला कुठेतरी जायचं आणि त्या तिथं आढावा बैठक समोर. ह्या अशा प्रत्येक वेळी या अशा आढावा बैठक घेऊन आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी निघून जातात. परवाच्या दिवशी सर त्यांना आम्ही शेषमधल्या पैशाचं विचारलं तर शेषमधल्या पैशाचं तिथे जिल्हा परिषद बांधकाम सभापतीला विचारलं हे पैसे येतात कुठून. गेले 10 वर्ष आपण यांनी जवळजवळ टर्म घेतलेले आणि यांना माहिती नाही पंचायत समितीचा शेष येतो कुठून. अवघड आहे. ह्याच्यात जर आपण आपल्या राष्ट्रवादीचे जर आमदार बघितले, संजयराव असतील, भास्कर शेठ असतील, जर ह्या 2 तालुक्यामध्ये जर कामाचा जर आढावा घेतला तर अतिशय मोठ्या याने फरकाने कामं चालू आहेत. ती कामं करत जावा. तालुक्याच्या ठिकाणी आज आपलं ऑफिस नव्हतं, आज आपलं हक्काचं ऑफिस झालंय. तालुक्याच्या ठिकाणी आपल्या हक्काचे नेते तिथं उपस्थित असतात. कुठली जे तुमच्याकडे अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आज आपले तिथे कार्यकर्ते तत्पर आहेत. आमच्यासारख्याला एखादं काम तुम्ही सांगितलं आमच्याने शक्य असेल तर आम्ही ते नक्की करू, नाही तर आपले वरिष्ठ त्यासाठी इथं बसलेलेच असतात. त्यामुळे आज कुठल्याही क्षेत्राचा अर्बन बँकेचा विषय असू दे, डीबीजे कॉलेजचा विषय असू दे, पंचायत समिती असू दे, पोलीस स्टेशन असू दे, अन्य कुठल्याही विषयात आपल्या कार्यकर्त्याला अडचण आली तर अशीच एकजूट ठेवून आपण आज त्या प्रत्येकाच्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही ठिकाणी आज शिवसेना म्हणून अतिप्रकार काही ठिकाणी झालेले आमच्या कानावर पण आलेले आहेत. पण कार्यकर्त्यांनी संयम पण ठेवायला बाळगायला थोडेसे गरजेचं आहे. सर आज आपले अत्यंत संयमी आहेत. त्या संयमामुळेच आज देवरुख सारख्या ठिकाणी जिथं कातळावर डोका पडण्यासारखी परिस्थिती होती तिथं आज आपण भव्य परवा यशस्वी मेळावा कडवई गटात करून दाखवू शकले. आम्हाला गेलेले नेते आम्हाला सांगत होते की अचंबित करणारी गर्दी तिथं आपण त्यावेळेला अनुभवलेली आहे. तशीच आपल्याला आज आपले तर आपण प्राबल्य असताना, आपण मागच्या वेळेला लीड ठेवलेला असताना आपण त्या लीडचं दुपटीमध्ये कसं आपण परिवर्तन करू शकू यावर सगळ्यांनी आपण लक्ष देणं. मला सांगायचंय की भाभी हा शब्द आता डिलीट करून टाका, तो गाळून टाका आणि खऱ्या अर्थानं त्यांना आमदार करण्यासाठी आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागा. खरं तर या मेळाव्याच्या निमित्तानं हे मोहोळ उठलेला आहे. हे मोहोळ आपल्याला असं पुढे न्यायचं आहे. या मोहोळाचं आपल्याला विजयामध्ये रूपांतर करायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी खऱ्या अर्थानं आज वाढलेली आहे. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की ज्या गावामध्ये आपण काम करतो पक्षाचं ते काम करताना अशा प्रकारे काम करा की माझ्या बूथवर माझ्या पक्षाला मताधिक्य कसं मिळेल असं त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे. पंचायत समितीच्या प्रमुखांनी किंवा तिथल्या सदस्यांनी माझ्या पंचायत समिती गणामध्ये माझ्या पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल असा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. तालुका स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर तिथल्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या पक्षाला, माझ्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसा मिळेल असा प्रयत्न केला तर यश मात्र आपल्याला दूर. थँक्यू.
म्हणून माणसं जोडली जातात.